सगळ्याबद्दल निरासक्त राहा, प्रेम सगळ्यांशी कर, याचा सुगंध घे, यांची सगळ्यांची व्यवस्थित बोल वा, पण आसक्ती कशामध्ये ठेवू नको. प्रेम खूप करा, मुलांवरती प्रेम करा, पतीवर प्रेम करा, पत्नीवर प्रेम करा, घरावर प्रेम करा, सगळ्या संसारातल्या वस्तूवर प्रेम करा, पण आसक्ती नका ठेवू. जनक राजाचं चरित्र आपण ऐकलेलं आहे, आणि प्रेम सगळ्यात होतं, आसक्ती कशामध्येच नव्हती. आणि कोणत्याही गोष्टीत आसक्ती नव्हती तिथे. बघा, याज्ञवल्क ऋषी एकदा, आणि सत्संग चालू होता. सत्संग चालू असताना जनक राजा तिथे बसले होते, ऋषीमुनी होते, ऋषीमुनींच्या आश्रमामध्ये सत्संग चालू होता. आणि तेवढ्यामध्ये आसक्ती कशी असते आणि निरासक्त कसं असते हे याज्ञवल्क ऋषींनी सांगून दिलं होतं. तेव्हा तिथे सगळे, आणि एकदम एकाने समाचार आणले की सगळ्या वनामध्ये आग लागलेली आहे. कोण पळालं आधी? ऋषीमुनी जे बसले होते ते पळाले. का बरं? आपला डेरा डंडा सांभाळायला तांब्या आणि कुंभा आणि हे सामान ऋषीमुनींच्या आश्रमात काय असणार ते सांभाळायला गेले. इकडे जनकाला खबर आली की महाराज, राजमहाल सगळा जळतोय. जनकाने उठून जायला पाहिजे होतं ना. जनकाने याज्ञवल्क ऋषींना विचारलं की महाराज, पुढे काय झालं हे सांगा, अध्यात्म मला सांगा. पुन्हा आणि निरोप आला की महाराज, अर्धा राजमहाल जळाला. मग महाराज, पुढे काय झालं? पुढे काय झालं? इकडे सांगतात, पुन्हा सेवक आले आणि सांगितलं, महाराज, राणी वसापर्यंत आग पोचलेली आहे. महाराज, पुढे काय झालं? पुढे काय झालं? म्हणजे अगदी पूर्ण राजमहाल जळण्याची वेळ आली तरी देखील जनक उठून गेले नाही. जनकानी जे भगवंताचं नामस्मरण चालू होतं ते सोडलं नाही. कारण का? होणारे न चुके होईल जरी ब्रह्मांत आडवा. होणारी गोष्ट आणि न होणारी गोष्ट कधी होणार नाही, आणि होणारी गोष्ट कधी चुकणार नाही. तेव्हा आणि तर याज्ञवल्क ऋषींनी सांगितलं की ही आसक्ती सगळी सोडून द्या. मी काही घेऊन आलेला नाही आणि काही घेऊन जाणार नाही, ही पक्की भावना आपल्या मनाशी ठेवा. आणि मग आपण आपलं जीवन किती छान आनंदाने जाते ते बघा. तेव्हा तर कशातही आसक्ती असली म्हणजे गोस्वामी तुलसीदासजीचं चरित्र आपण ऐकलं असेल, आणि अतिशय पत्नीमध्ये आसक्त होते. खूप. पत्नीचं नाव होतं रत्नावली. रत्नावली शिवाय चैन पडत नसे त्यांना, अजिबात चैन पडत नसे. बस 24 तास रत्नावली. एक दिवस आणि तुलसीदासजी महाराज बाजारात काही सामान आणायला गेले. रत्नावलीचा भाऊ आला आणि काहीतरी असं कारण आलं की ताबडतोब तिला माहेरी जावं लागलं. शेजारी निरोप ठेवून दिला, घराला कुलूप लावून की चावी बाजूला ठेवली आणि निरोप ठेवून दिला की अशा कारणाकरता रत्नावली निघून गेली. तुलसीदासजी बाहेरून आले आणि सांगितलं, ही चावी ठेवलेली आहे, सामान तिथेच टाकून दिलं. किती आसक्त बघा. सामान तिथेच टाकून दिलं आणि सांगितलं, ही चावी इथेच असू दे. रत्नावलीच्या माहेरी गेले. माहेरी रत्नावलीच्या गेले आणि नदीला सगळा पूर आलेला होता. जायचं कसं? एवढ्या पाण्यात गेले. असं वाटलं एक लाकडाचा ओंडका येतोय, त्याला धरून बाहेर निघाले. तो ओंडका नव्हता, ते एक प्रेत होत. त्याला धरले. का बरं? आसक्ती पत्नीमध्ये आहे आणि प्रेताचा देखील लाकडाचा ओंडका दिसला. इतके आसक्त. तिथे गेले. तिथे गेल्यानंतर सगळे दरवाजे बंद. मग जाणार कसं? तिथे
आणि तिथे असं दिसलं की इथे एक दोरी लागलेली आहे, तिला धरली आणि वर गेले. ज्या महालात आणि रत्नावली राहत होती तिथे, आणि समोरून तेथे अशी आगाशी होती ज्याला आपण गॅलरी म्हणतात, तिथून त्या गॅलरीतून आतमध्ये गेले. रत्नावली, 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 तू मला सोडून निघून आलीस, मी आलो, आपण आलात कसे? रत्नावलीने चौकशी केली, कसे आलात? नदीला तर पूर होता, काही माणसं गेले आणि तिथून परत आले, तुम्ही आलात कसं? एक लाकडाचा ओंडका होता, त्याला धरून आलो. रत्नावलीने सांगितलं, पतिदेवा, तो लाकडाचा ओंडका नव्हता, ते प्रेत होत, प्रेताला धरून आला. आणि वर कसे चढलात आपण? दरवाजे बंद होते. रत्नावली, तू हा दोर टांगून ठेवलेला आहे ना? त्याने सांगितलं, दोर? मी कशाला दोर टांगून ठेवू, मला का माहित? तिथे बघितलं, एक सर्प लटकत होता. सर्पानी वर तोंडाने पक्क धरून ठेवलं होतं, त्याला धरून वर गेले. तिने सांगितलं, हे काय आहे? केवढी आसक्ती या हाडामाच्या देहामध्ये, एवढी आसक्ती. अहो, याच्यापेक्षा अर्ध प्रेम जरी रामावर कराल ना, तरी राम तुम्हाला प्रसन्न होऊन जाईल. रत्नावलीने काय सांगितलं? हाड मास की देह मम, तासु चित्त नो प्रीत. हाड मास की देह मम, तासु जितनी प्रीत. तीतु आदि हो राम प्रति, तरसी अवसी भवभीत. श्री राधे तरसी अवसी भवभीत. तिच्यापेक्षा अर्धी जरी रामावर केली तरी भवसागरातून पार होऊन जाल. हे काय आहे? हाडा मासाचा देह आहे. दाखवून दिलं की सगळे आतमधले हाड दिसत आहेत. आणि हे कहते, तुलसीदासांनी नमस्कार केला, तिला नमस्कार केला आणि तिथूनच उतरले आणि पुन्हा निघून आले. बस पुन्हा आणि घरी गेले नाहीत. मग एकदम त्यांना वैराग्य प्राप्त झालं, वैराग्य प्राप्त झालं आणि निघून गेले. जेव्हा आणि मग रस्त्याने जायला लागले एक दिवस, तेव्हा रत्नावली काहीतरी भिक्षा घेऊन आली. लक्ष नाही आहे, समजलं की हे रत्नावलीने टाकलेली आहे म्हणून एवढी देखील आसक्ती नाही. जे टाकलं होतं ते सगळं खाली टाकून दिलं, गेले. आणि जेव्हा गोस्वामीजी रामायण लिहायला लागले तेव्हा, आणि ते काय लिहितात? कटे एक रघुनाथ संग, बांधी जटा शिरके. कटे एक रघुनाथ संग, बांधे हम तो चाखा प्रेम रस, पत्नी के उपदेश. श्री राधे पत्नी के उपदेश. हम तो चाहता प्रेम रस, पत्नी के उपदेश. श्री राधे पत्नी के उपदेश. सगळं जीवन रामाबरोबर चाललं. हा, आणि मला उपदेश कोणी केला? माझ्या पत्नींनी केला. अतिशय ज्या ठिकाणी आसक्ती असेल तिथे आपल्याला वैराग्य होणार. तेव्हा सुखदेवजी महाराज वर्णन करतात की द्वारकेच्या जवळ पिंडारक नावाचं एक तीर्थ आहे. त्या पिंडारक तीर्थावर अनेक मोठमोठे ऋषीमुनी एकत्रित झाले. सिद्ध पुरुष होते सगळे. यादवांना असं वाटलं की आपण श्रीकृष्णाची मुलं आहोत, आपण काही केलं तरी चालेल. पण लक्षात ठेवा, प्रारब्ध क्रियमान संचित प्रत्येकाकरता बांधला गेलेला आहे. श्रीकृष्णाची मुलं व्हायची हे त्यांचं अहोभाग्य. पण
आणि मरण आणि जगणं हे प्रारब्धाप्रमाणे होते. श्रीकृष्णाची मुलं प्रारब्ध तर भोगावंच लागते सगळ्यांना, तेव्हा तर प्रारब्ध सगळ्यांना भोगावं लागते. त्याप्रमाणे तर हे प्रारब्धमुक्त यांनी काय केलं, आपण श्रीकृष्णाचे आहोत म्हणून जे ऋषीमुनी होते त्यांच्या जवळ गेले आणि जामवतीचा पुत्र सांबाला साडी नेसवून दिली, तोंड झाकून घेतलं, तोंडावर घुंगट घेतलं, त्याच्या पोटाला वस्त्र बांधले. आणि बघा, भागवताची सुरुवात झाली तेव्हा पोटाला वस्त्र बांधले गेले होते, कोणाच्या? एका स्त्रीच्या. आता आणि भागवताचा शेवट आहे, पोटाला वस्त्र बांधले जातात, कोणाच्या? एका पुरुषाच्या. तेव्हाही पोटात काही नव्हतं, आता देखील पोटात काही नाही. तेव्हा तर वस्त्र बांधले पोटाला, तोंड झाकून घेतलं आणि ऋषींच्या जवळ घेऊन गेले आणि सांगितलं की महाराज, ही मुलगी गरोदर आहे, याला काय होणार आहे? सिद्ध पुरुष होते, ते काय ओळखू शकत नव्हते. त्रिकालज्ञ आपल्याला सांगितलं सतत नामस्मरण करा, आपली ऋतुंभरा प्रज्ञा जागृत होते, सगळ्यांचे होते. आपण प्रत्येक जण ईश्वराचा अंश आहे, तर ईश्वरा बघा, एवढी साखर घ्या तरी गोडी आहे, साखरचा एवढाचा हिस्सा घ्या तरी गोडी आहे. तसा आणि परमेश्वर ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. याचा अर्थ काय? पूर्णात पूर्ण मिळवलं तरी पूर्णच राहते, पूर्णातनं पूर्ण काढलं तरी पूर्णच राहते, पूर्णाला पूर्णाने गुणालं तरी पूर्ण, पूर्णाला भागलं तरी पूर्ण. तसा तो पूर्ण आहे आणि हा अंश आहे. आणि जेवढी पूर्ण साखर गोड आहे तेवढा अंश देखील गोड आहे. ती शक्ती त्याच्यामध्ये आहे. आपण एक वचन ऐकलं असेल, नर करणी करे तर नर का नारायण हो जाय. आणि नराचं नारायण होणं म्हणजे परमेश्वर होणं हे आपल्या हातामध्ये आहे. त्याप्रमाणे आपण वागलो तर सतत नामस्मरण आपल्या वाणीमध्ये एक शक्ती येते, आपली आत्मशक्ती, ऊर्जा शक्ती, ज्याला इंग्रजीमध्ये विल पॉवर म्हणतात, खूप वाढते. आपण वाढवतच नाही. आणि म्हणून संत महात्मा आणि सतत त्यांचं नामस्मरण चालू असते. ते काय नाही करू शकत, सगळं करतात, पण ते प्रारब्ध बघतात ना, याच्या प्रारब्धात हे आहे, ते प्रारब्ध चुकणार कसं? एक गोष्ट सांगू, संतांनी जर सांगितलं ना तर प्रारब्ध चुकेल, पण संत भगवंताच्या कार्यामध्ये डोळाडोळी करत नाहीत. एकदा अकबर बादशहानी नामदेवाला पकडलं आणि सांगितलं की हे बघ, ही गाय मेलेली आहे, याला तू जिवंत करू शकतो? तू भगवंताचं नाव घेतो ना, जिवंत करू शकतोस? आणि याला जिवंत कर, नाहीतर मी तुझा शिरच्छेद करेल. त्याने विचार केला, ठीक आहे, कधी तू जिवंत करशील याला? त्यांनी सांगितलं, मी 2 दिवसांनी याला जिवंत करेल. सांगितलं जर जिवंत न केलं तर तुझा शिरच्छेद करेल. 2 दिवस पर्यंत नामदेव हे करत राहिले आणि देवाला सांगितलं की, आणि तू काय झोपलेला आहेस? तू आज तुझ्या नावावर बसलो आणि लोक असं हे म्हणतात की मला की आज माझी मान कापली तुझ्या मान. देवांनी काय म्हटलं, नामदेवा, तुझी वाणी मी खोटी कशी होऊ देईल? तू काय सांगितलं की मी 2 दिवसांनी जागतो. नामदेवा, मी इथे उभा आहे, तिला 2 दिवसाची वाट बघतोय, 2 दिवस झाल्याबरोबर मी तिला जिवंत करून देईल. नामदेवा, तू कशाला 2 दिवसाचा अवधी दिलास? तू असं का नाही सांगितलं की मी तत्काळ जिवंत करतो म्हणून? इतकी संतांच्या शब्दामध्ये, वाणीमध्ये शक्ती असते बघा. पण कोणताही खरा संत आपल्या वाणीचा दुरुपयोग करत नाही. तुमच्या बरोबर राहील, खाईल, पिईल, हसेल, खेळेल, थट्टामस्करी करेल, पण संताला ओळखणं मोठं कठीण आहे. आपल्याला वाटेल हा तो आपल्यासारखंच आहे, अगदी एकदम हे त्या, पण संताला ओळखणं अतिशय कठीण आहे. तेव्हा तू असं का नाही म्हटलं? आपल्या वाणीमध्ये एक प्रकारची शक्ती येते आणि ती कोणाच्याही वाणीमध्ये येते. नामस्मरण करा.
अहो वाणीनी पापी माणसांनी जरी हे केलं तरी त्याची शक्ती वाढते. ती शक्ती किती कंसाचे गुरु कोण ते माहिती आपल्याला? सांगू आपल्याला? कंसाचं ऐकलं आपण, आकाशवाणी कंसाचे गुरु होते. आकाशवाणीने काय सांगितलं? देवकीचा आठवा तुझी हत्या करेल, आणि आकाशवाणीने मंत्र दिला आठवा. श्रीकृष्ण म्हणजे आठवा ना त्याचे, आणि 1000 नावामध्ये बघा आपल्याला, आणि तिथे आठवा म्हणजे श्रीकृष्ण. मग कंस काय करत होता? तुम्ही आम्ही इतकं भजन करतो त्याच नाही करत.